नमस्कार मंडळी, कसे आहात सगळेजण? चला तर मग आज बनवूयात मस्त असा चमचमीत पनीर मसाला. त्यासाठी मी सगळ्यात आधी इथं पाऊण किलो पनीर घेतले. त्यानंतर अर्धा किलो कांदा, अर्धा किलो टोमॅटो, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, अद्रक आणि कोथिंबीरचा वापर केला आहे. तुम्ही इथं बघू शकता, हे तुम्हाला दिसत आहेत गावरान तीळ. गावरान तीळ हे आपण मस्त भाजून घ्यायचे कढईमध्ये आणि आपण शेंगदाण्याचं कूट जसं बनवतो तसं ह्याचं कूट तयार करायचं आणि भाजीमध्ये टाकायचं. भाजी एकदम मस्त लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर कांदा बारीक कट करून घेतलेला आहेत. कांद्याचे उभे काप केलेले आहेत. तो कांदा कढईमध्ये तेल गरम करायचं आणि कांदा परतायला टाकायचं. चांगला लालसर होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा. त्यानंतर टोमॅटोही बारीक कट करून घेतलं आहे. एकदम जास्ती बारीक टोमॅटो कट करायचा नाही, कारण की आपण सगळं साहित्यानंतर मिक्सरमधून ग्राइंड करून घेणार आहेत. आपल्याला ग्रेव्ही बनवायची, त्याच्यामुळे एक 4-5 काप केले तरी चालतील. टोमॅटो फ्राय करून घेतला. त्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट जी तयार केलेली आहे ती पेस्टही तेलामध्ये फ्राय करून घ्यायची. चांगली लालसर होईपर्यंत, तिचा कच्चेपणा जाईपर्यंत चांगलं फ्राय करायचं. जर व्यवस्थित फ्राय नाही ना केलं तर अद्रक जी आहे ती कच्ची लागते आणि भाजीची टेस्ट वेगळीच लागते. त्याच्यामुळं चांगले लालसर होईपर्यंत, त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत सगळं मिश्रण हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. अशा प्रकारे आपले सगळे जिन्नस फ्राय करून तयार झालेले आहेत. त्यांना थंड करायला ठेवायचं आणि नंतर थंड झाले की हे सगळं जे मिश्रण आहे ते एकत्रित करून मिक्सरमधून वाटून घ्यायचं. चांगली बारीक पेस्ट तयार करून घ्यायची या मिश्रणाची. त्यानंतर फोडणीसाठी आपण मसालेमध्ये पनीर बटर मसाला वापरणार आहेत. त्यानंतर मसालेदार तर पाहिजे आपल्याला पनीर, मग इथं बाकीचे पण मसाले आहेत, जसे की कांदा लसूण मसाला आहे, मॅगी मसाला आहे, नंतर घरकुल मसाल्याचाही वापर केला आहे मी. पनीरचे काप करून ते फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये. त्यानंतर फोडणीसाठी आपण एका पातेल्यामध्ये तेल गरम केले, सगळे मसाले ॲड करायचे आणि जे तिळाचं कूट तयार केलं आहे आपण ते कूट त्यामध्ये ॲड करून त्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. आधी तेलामध्ये डायरेक्ट बेसनपीठ टाकायचं होतं मला, पण ते विसरलं. त्याच्यामुळं मग मी परत ते आधीचं मिश्रण, मसाल्याचं मिश्रण काढून घेतलं आणि नंतर त्यामध्ये थोडंसं तेल टाकून बेसनपीठ फ्राय करून घेतलं. त्यानंतर जे आपण ग्रेव्ही तयार केलेली आहे, जे मिश्रण वाटून घेतलेलं आहे ते मिश्रण तेलामध्ये टाकून घ्यायचं. त्यानंतर पनीर मसाला वगैरे टाकून घ्यायचा आणि हे सगळं मिश्रण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. तोपर्यंत एका बाजूला जे आपण पाणी गरम करत ठेवलेलं आहे ते पाणी, आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे तसं पाणी त्यामध्ये ॲड करायचं. कोथिंबीर बारीक कट करून मस्त वरून टाकून द्यायची आणि नंतर जे आपण पनीर फ्राय करून घेतलेले आहेत, पनीरचे तुकडे, ते यामध्ये टाकायचे आणि 1 ते 2 मिनटं फक्त शिजवून घ्यायचं. जास्त शिजवून घ्यायचं नाही, कारण की ऑलरेडी आपलं सगळं साहित्य हे व्यवस्थित फ्राय केलेलं आहे, पनीर पण फ्राय केलेलं आहे, त्याच्यामुळे भाजी जास्त शिजवायची नाही. अशा प्रकारे आपलं पनीर